स्टार टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, धुळे सोलापूर महामार्गावर राडा सुरू आहे। अंतरवाली सराटीमध्ये जाणारा रस्ता अडवल्यामुळे हा राडा झालाय। आंदोलकांना हटवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडे। दत्ता, आता नेमकी परिस्थिती काय आहे? निखिल, आता परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र धुळे सोलापूर महामार्गावरून आंतरवाली सराटीकडे जाणारा हा जो रस्ता आहे त्या ठिकाणी ही पोलिसांची व्हॅन जी आहे ती लावून हा रस्ता अडवला होता। हा रस्ता का अडवला या कारणावरून या ठिकाणी आंदोलक जे आहे ते धुळे सोलापूर महामार्गावरती जमा झालेले आहेत। आपण बघू शकता की समोरच्या बाजूला अजूनही मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जे आहे ते उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांना हटवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मनोज जरंगे यांना भेटण्यासाठी आज शनिवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। मोठ्या संख्येने लोक आंतरवाली सराटीकडे जात आहेत। मात्र आंतरवाली सराटीकडे जात असताना वाडी गोदरी या गावातून जावं लागतं आणि त्याच गावामध्ये या ठिकाणी उपोषण सुरू आहे। त्यामुळे आमने सामने कार्यकर्ते येतात, घोषणाबाजी होते, परिस्थिती तणावाची बनते। त्यामुळे हा रस्ता अडवण्यात आला होता। मात्र हा रस्ता अडवण्यात आल्यामुळे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। या कार्यकर्त्यांना रस्त्यावरून खाली काढण्याचे प्रयत्न पोलिसांचेही सुरू आहेत आणि त्याचबरोबर जे मराठा समाजातले मोठे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून सुद्धा या कार्यकर्त्यांना हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हे सगळे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सध्या धुळे सोलापूर महामार्गावरती आलेले आहेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते थांबले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। पोलिसांनी वातावरण सुद्धा शांत केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत मनोज जरंगे यांचे सहकारी आहेत गंगाधर काळकुटे। कशा पद्धतीने आंतरवालीमध्ये येण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जरंगे पाटलांनी? हा पर्यायी मार्ग एक सांगितलेला आहे आपला इथला जो आहे आणि दुसरा वडी गुजरीच्या पुढचा जो सरपंचाच्या मळ्याचा, हे दोन मार्ग सांगितलेत। दादांचा आदेश आहे सध्या जोपर्यंत दादा सांगत नाही तो वडी गुजरीत जायचं नाही। वडी गुजरीच्या बाजूचे जे पर्यायी वेगळे मार्ग असतील त्याच मार्गाने जायचंय। मराठा योद्धा मनोज दादांचा जीव महत्वाचा आहे, मराठा आरक्षण महत्वाचं आहे। आपला कुठल्याही जाती धर्माशी वाद नाही, कुठल्याही धर्माला वाडी गोदरीतून जायचं नाही अशा सूचना आहेत। तर अशा पद्धतीने मनोज जरंगे यांनी सुद्धा वाडी गोदरीमधून या ठिकाणी जाऊ नये अशा सूचना जी आहेत त्या दिलेल्या आहेत। अजूनही या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते जमले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या मराठा आंदोलकांना बाजूला काढण्याचे जे आहे। धन्यवाद दत्ता एकूणच माहितीबद्दल। तर धुळे सोलापूर महामार्गावर सध्या राडा सुरू आहे। वडी गोदरी या रस्त्यावरून जाऊ नका असं मनोज जरंगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना देखील आवाहन केलं आहे।